नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण दारे तुम्हा सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, झेडपी भरतीबाबत एक महत्त्वाचं नवीन पत्र आलं आहे, त्याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि झेडपी भरतीबाबत मित्रांनो, जर तुम्हाला सर्व अपडेट हवे असतील तेही ऑथेंटिक, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला हा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला झेडपी भरतीबाबत सर्व ऑथेंटिक माहिती मित्रांनो पुराव्यासहित प्रोव्हाइड केली जात असते। म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो, एक पत्र आणखीन आलं आहे, पाठवण्यात आलं आहे। तर मित्रांनो, हे पत्र कोणाला पाठवलं आहे तर दिनांक मित्रांनो 4/3/2024 रोजी आहे। कागदपत्र पडताळणीकरिता मित्रांनो अनुपस्थित सर्व उमेदवारांसाठी मित्रांनो हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे की जे उमेदवार 4/3/2024 रोजी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित नव्हते, अशा सर्व उमेदवारांसाठी मित्रांनो हे पत्र पाठवलेलं आहे। तर यामध्ये विषय काय दिलेला आहे, तर विषय असा मित्रांनो बघा, जिल्हा परिषद सरळ सेवा भरती परीक्षा 2023। तर यामध्ये काय सांगितलं आहे, कागदपत्रे पडताळणीकरिता दिनांक 11/3/2024 रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहण्याबाबत। म्हणजेच काय तर मित्रांनो, 11 तारखेला तुमच्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, तर त्या दिवशी मित्रांनो सकाळी 10 वाजता सर्व उमेदवारांना ठिकाणी कागदपत्र पडताळणीकरिता सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन या ठिकाणी उपस्थित राहायचे, यासाठी मित्रांनो हे पत्र आलेलं आहे। आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, उपरोक्त विषयानवे जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती परीक्षा 2023च्या अनुषंगाने विचाराधीन उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षाधीन यादी जिल्हा परिषद जळगाव म्हणजेच www.zdp.jalgaw.ju.in या संकेतस्थळावर दिनांक 29/2/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवाराचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तावेज तपासणीकरिता दिनांक 4/3/2024 रोजी जिल्हा परिषद जळगाव येथे उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहेत। तरी सदर दिवशी आपण गैरहजर होतो, तथापि आपणास या पत्राद्वारे पुनश्च सूचित करण्यात येते की तात्पुरती निवड यादी व प्रतिषेधीन यादीतील सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवार यांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तावेज तसेच जाहिरात नमूद तुम्ही ठिकाणी प्रमाणे आवश्यक कागदपत्रे त्यांची एक प्रत साक्षांकितसह दिनांक 11/3/2024 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद जळगाव येथे न चुकता उपस्थित राहावे। आणि मित्रांनो, दिनांक 11/3/2024 रोजी कागदपत्रे दस्तावेज पडताळणीकरिता गैरहजर राहिल्यास गैरहजर राहणाऱ्या सर्व उमेदवारांना निवड प्रक्रियेसंबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही, याची नोंद घेण्यात यावी, असे मित्रांनो सांगण्यात आले आहे। आणि मित्रांनो, सोबत उमेदवारांची यादीसुद्धा दिलेली आहे। म्हणजे सांगायचे दोस्त मित्रांनो की जे उमेदवार ठिकाणी गैरहजर होते त्यांना पुन्हा एकदा चान्स मिळाला आहे। आता जर तुम्ही ठिकाणी गैरहजर राहिले तर तुमच्या ठिकाणी मित्रांनो निवड रद्द होईल, तुम्हाला ठिकाणी जॉईनिंग मिळणार नाही। तर लवकरात लवकर मित्रांनो 11 तारखेला सर्व विद्यार्थ्यांनी जायचं आहे आणि मित्रांनो सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती, अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल। व्हिडिओ आवडला असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद।